नमस्कार मंडळी, मी ऋतू खेंगरे आणि तिखट साखर टीम आज तुमच्यासाठी घेऊन आला आहे एक नवा एपिसोड. तर मंडळी, आज आपण आलो आहोत मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावरती, जिथे तुम्हाला शेती, संस्कृती आणि सस्टेनेबल लाईफचा एक सुंदर संगम पाहायला मिळणार आहे. बरोबर मंडळी, तुम्ही अगदी बरोबर ओळखलत. आज आपण आलो आहोत सगुणा बागेमध्ये. चला तर मग बघूयात सगुणा बागेची निर्मिती कशी झाली आणि आज सगुणा बाग कशी आहे ते. नमस्कार मंडळी, तर आज आपल्यासोबत सगुणा बागेचे संचालक आहेत चंदन भडसावळे. तर चंदनजी, सगुणा बाग ही नक्की काय आहे, कशी झाली याची सुरुवात आणि कसं ओव्हरऑल सगळं आहे? सो मंडळी नमस्कार, धन्यवाद. तुम्ही सगळेजण इकडे सगुणा बागेमध्ये आज आलेले आहात. तर सगुणा बाग जी आहे हीची सुरुवात जी आहे, म्हणजे ही जी सगळी जागा आहे ही 55 एकराची आहे. आणि ही जागा घेण्याची सुरुवात माझ्या आजोबांनी केली, जे स्वातंत्र्य सैनिक होते. आणि स्वातंत्र्याच्या नंतर त्यांनी काही ट्रस्टमध्ये वेगवेगळ्या समाज उपयोगी काम करायला सुरुवात केली. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे त्याचं सुरुवात झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की शेतीसाठी काहीतरी काम करायला पाहिजे, शेतीमध्ये काम करायला पाहिजे. त्याच्यामुळे त्यांनी जागा घ्यायला सुरुवात केली. तर उल्हास नदीच्या तीरावरती आणि माथेरानच्या खालती हे जे आपलं नेरळ गाव आहे, तिथे त्यांनी नेरळच्या बाहेर ही इकडे जागा घ्यायला सुरुवात केली. आणि ह्याची जी सुरुवात आहे ही सुरुवात खूप खडतर होती ऑफकोर्स. त्याच्यानंतर मग त्यांनी त्यांची जी मुलं होती त्यांना काही जणांना अमेरिकेला पाठवलं शिकायला. त्याच्यानंतर माझे जे वडील आहेत चंद्रशेखर भडसावळे, कृषीभूषण आहेत, ते कृषीरत्न आहेत, महाराष्ट्रातले किंवा देशातले खूप महत्त्वाचे शेतकरी सायंटिस्ट आहेत ते. सो ते 1978 साली अमेरिकेवरनं परत आले. त्यांना पाठवल्यानंतर त्यांना आजोबांनी पत्र लिहिलं की आपल्या देशामध्ये, आपल्या जमिनीमध्ये, आपल्या माणसांमध्ये आपण काम करायला पाहिजे असं त्यांना वाटतं. आणि म्हणून त्यांनी इकडे परत यावं असं त्यांना वाटत होतं. पण तुम्ही ऑफकोर्स तुमचे डिसिजन घ्या. आणि त्यांचं पत्र वाचून त्यांनी फायनल डिसिजन घेतली की नाही, मला परत माझ्या घरामध्ये जायला पाहिजे. आणि म्हणून ते सगळं सोडून परत आले. आणि मग खरी सगुणा बागेला एक गती यायला सुरुवात झाली. आणि परत ऑफकोर्स आल्यानंतर लगेचच आपल्या देशामध्ये आजसुद्धा कोणताही बिझनेस करणं, म्हणजे इव्हन आज मलासुद्धा कोणताही चालू करणं एखादी गोष्ट किंवा ती रन करणं खूप कठीण आहे. आपण अजूनही फार लायसन्सबाजीच्या एक प्रकारे म्हणता येईल अशा एका देशामध्ये राहतो, जिथे प्रत्येक गोष्टीला लायसन्सेस आणि अनेक हजारो गोष्टी असतात. सो त्याच्यामुळे तेव्हा त्यांनी कोणचं सुरुवात करताना ते अमेरिकेवरनं आल्यानंतर ते खूप सक्सेसफुल होते तिकडे. पण अमेरिकेवरनं आल्यानंतर करणं खूप कठीण होतं, खडतर होतं. त्यांनी इकडे आले, त्यांनी बरेच कष्ट केले की त्यांना एक्झॅक्टली दिशा मिळत नव्हती. पण मग सगळ्यात शेवटी सापांनी दिशा दाखवली. सापांनी म्हणजे ऑफकोर्स शेती, दुग्ध व्यवसाय, ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी चालू होत्याच, शेतीमधले प्रयोग. पण पैसे येत नव्हते. म्हणजे आज सुद्धा शेतकऱ्याची परिस्थिती, म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांविषयी म्हणतो, ऑफकोर्स काही अपवाद आहेत, ऑर्किडची शेती करणारे किंवा काही असे बरेच अपवाद आहेत की जे खूप पैसे कमवतात. पण सर्वसाधारण शेतकरी हा काही धनिक नाही आहे, हा काही फार श्रीमंत नाही आहे. तर ती परिस्थिती तेव्हा सुद्धा तशीच होती आणि आज सुद्धा काही फार बदलली असं नाही. तर ते बरेच प्रयत्न करत होते. पण जी गती येण्याचं, म्हणजे जे पैसे येण्याचं जे काम होतं ते खरं तर सापांमुळे झालं. सापांचं विष काढून ते आपल्याला एखाद्या ठिकाणी विकता येईल हे त्यांना जेव्हा समजलं, ते हाफकिनमध्ये गेले होते तेव्हा त्यांना समजलं. आणि त्याच्यानंतर मग ते साप पकडायला शिकले. त्यावेळेला काही डिस्कवरी चॅनल किंवा कुठे DD1च्या व्यतिरिक्त DD2 सुद्धा नव्हता. ऑफकोर्स कोणाच्या घरी टेलिव्हिजन्स पण नव्हते सगळ्यांच्या घरी. सो त्यांनी इन्सायक्लोपीडियाज आणले होते. इन्सायक्लोपीडियाज ते वाचून त्यांनी सापांविषयी माहिती घेतली. आणि सापाचं विष कसं काढायचं, त्याला मिल्किंग ऑफ व्हेनम असं म्हणतात. तर सापाचं विष कसं काढायचं ते शिकले. आणि त्याच्यानंतर हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये ते द्यायला सुरुवात केली. आणि हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये त्याच्यापासून अँटी स्नेक व्हेनम इंजेक्शन, ASVS, म्हणजे एखाद्या माणसाला साप चावला तर तो सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याला प्रत्येकाला त्याचं औषध हे फ्रीमध्ये उपलब्ध असतं, अँटीडोट सारखं. ते विषारी सापाला पण त्याचं जे औषध बनतं ते म्हणजे म्हणतात ना, लोहे को लोहा काटताय वगैरे, तशा प्रकारे ते म्हणजे सापाच्या विषाचं औषध हे सापाच्या विषापासूनच बनतं. सो ते द्यायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे इमिडिएट पैसे यायला सुरुवात झाली. थोडी पैसे, एखादं विष दिलं आणि ते लगेच पैसे मिळाले. सो हे सुरुवात झाली. त्याच्यामुळे थोडीफार सगुणा बागेमध्ये थोडंसं हालचाल व्हायला सुरुवात झाली, पैसे मिळायला लागले. आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं काम असं झालं की जे आजही सगळ्या म्हणजे अख्ख्या जगामध्ये लागू पडतं ॲक्च्युली. तसं बघायला गेलं तर आपलं जे जग आहे आता, आपण म्हणतो म्हणजे जय जवान जय किसान वगैरे, पण तसं किसानला जय वगैरे काही नसतं. म्हणजे
आज तुम्हाला माहिती आहे की शेतकऱ्याची परिस्थिती खूप वाईट आहे तसं बघायला गेलं तर. त्याला कुठल्याही प्रकारे लोन बघायला गेलं आणि तो समजा मी शेतकरी असं सांगितलं तर त्याला कुठलीही बँक सहज लोन नाही देणार. देत. किंवा बँक सोडा, त्याला लग्न करायला मुलगी सुद्धा नाही मिळणार. तर अशी परिस्थिती आज भारतामध्ये, आणि ती फक्त भारतात नाही. माझं शिक्षण काही स्वित्झर्लंडमध्ये झालं. हीच परिस्थिती स्वित्झर्लंडमध्ये सुद्धा आहे. तिकडचा शेतकरी बऱ्यापैकी श्रीमंत आहे, कारण त्यांचा गव्हर्नमेंट त्यांना खूप जास्त प्रमाणात सबसिडाईज करते. त्यांचा म्हणजे त्यांना फूड सिक्युरिटी अदरवाईज काही नाही ना. सो ही परिस्थिती सगळीकडे आहे, म्हणजे बेसिकली शेतकऱ्याची. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यावेळेला अशी घेतली सापांमुळे, मला जे सांगायचं हे सगळं, की शेतकऱ्याला प्रतिष्ठा नाही. शेती ह्या प्रोफेशनमध्ये प्रतिष्ठा अजिबात नाही आहे. सो फॉर एक्झाम्पल वेगवेगळ्या गोष्टी, समजा पत्रकारिता ह्या विषयामध्ये एक प्रकारचं ग्लॅमर म्हणता येईल किंवा प्रकारे प्रतिष्ठा आहे. तुम्ही एखादं कुठल्याही बँकेमध्ये काम करत असाल, कोणत्या तरी मेडिकल कंपनीमध्ये काम करत असाल, तर त्या गोष्टीला प्रतिष्ठा आहे. पण अदरवाईज शेती ह्या गोष्टीला प्रतिष्ठा काही नाही. तर ही जी प्रतिष्ठा आहे ही त्या सापांमुळे मिळायला वडिलांना सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात झाली, साधारणपणे 78 ते 80. टर्निंग पॉइंट फॉर सगुणा बाग. बरोबर बरोबर. तर म्हणजे माणसं यायला लागली बागेमध्ये. अदरवाईज का कोण जात नाही ना. आता तुमचं पण कोणतं तरी गाव असेल किंवा आपल्या इकडे अजून तुमच्या ओळखीचे 4-5 लोक जर का तुम्ही बघितली तर त्यांची कुठे ना कुठेतरी गावं असतात. कोण कोकणात असतो, कोण देशावरचा असतो, कोण असे अनेक वेगवेगळ्या ठिकाणचे असतात. सो अशा प्रकारे भरपूर गावं असतातच कोणाची कोणतरी पण आता हे सगळे सोडून इकडे आलेत. आता पूर्वी तरी मोबाईलच्या अगोदरच्या एरामध्ये आपण ते शेतावर जाणं, कापणीसाठी थोडेसे काही दिवस थांबणं, तिकडे काहीतरी हार्वेस्टिंगला थांबणं किंवा 5-5, 10-10 दिवस कोणाच्या लग्नाला थांबणं असं होतं. पण आता ते पण कोणी करत नाही, फार कमी राहिलंय. सो कोणी येत नाही, म्हणजे गावावरती शेतावरती कोणी येत नाही. तर म्हणजे ही आता ही परिस्थिती आहे. जर का तुमचं कृषी पर्यटन नसेल तर अजून एक बरीचशी शेतं अशी आहेत की खूप सुंदर आहेत, पण तिकडे त्यांची पुढची पिढी वारसदार जात नाहीत किंवा त्यांचे मित्र म्हणून चला आपण शेतावरती जाऊया रे तुझ्या असं कधी म्हणत नाहीत. कारण की शेतावरती तशी फॅसिलिटी नसते, शेतावरती तशा प्रकारची सोय नसते. सो झालं काय की त्या सापांमुळे झालं की ते हाफकिन इन्स्टिट्यूट बरोबर चालू झालं, पण त्याचबरोबर लोक सुद्धा बघायला यायला लागली की काय साप म्हणजे कसं काय ना. त्यावेळेला साप म्हणजे हिंदी सिनेमामधला एक देवाचाच प्रकार किंवा एक काहीतरी विचित्र वेगळी जादुई गोष्ट असंच त्याला काहीतरी लोक म्हणायचं. तर त्याच्यामुळे सापांविषयी काही माहिती नव्हती. आणि साप कोणतरी आजही समजा आपण इकडे बसलेलो असताना एखादा साप गेला आणि मी तो उचलून तुम्हाला दाखवला तर तुम्हाला पण त्याचं कुतूहल वाढेल किंवा किंवा भीती वाटेल खूप प्रमाणात. पण म्हणजे ऑफकोर्स कुतूहल तर असतंच लोक सगळ्यांना बघायची गोष्ट. पण सो ह्या ज्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या हळूहळू त्या कुतूहलानुसारमुळे माणसं यायला सुरुवात झाली. आणि ते माणसं आल्यामुळे जो एक प्रतिष्ठा मिळायला लागली ती एक खूप महत्वाची होती. प्रतिष्ठा ही खूप महत्वाची. इव्हन आपल्याला जे सांगतात की अन्न, वस्त्र आणि निवारा, ह्या रोटी, कपडा, मकान एवढं पुरेसं आहे माणसाला जगण्यासाठी, पण ऍक्च्युली तेवढं पुरेसं नाही. त्याच्याने एक चौथा एलिमेंट ऍड करायला पाहिजे ज्याला प्रतिष्ठा किंवा डिग्निटी असं म्हणतात. आज डिग्निटी नसल्यामुळे कितीतरी प्रमाणामध्ये शेतकरी जे आहेत ते त्यांची शेती सोडून निघून चाललेले आहेत. कितीतरी प्रमाणामध्ये तुम्हाला बघता की काही शेतकरी एक्स्ट्रीम स्टेप्स घेतात कोणत्या प्रमाणामध्ये, किंवा काही बिझनेसमन सुद्धा जे मोठे असतात ते सुद्धा अगदी मोठं पुढचं पाऊल घेतात की ज्याच्यामुळे काहीतरी विचित्र होऊन जातं त्यांच्या फॅमिलीमुळे. सो ह्या कशामुळे होतं की बिझनेसमनची सुद्धा प्रतिष्ठा निघून जाते आणि एखाद्या शेतकऱ्याची तर प्रतिष्ठा तशीही नाहीये. तर तशी नाहीये म्हणण्यापेक्षा समाजाने ती प्रतिष्ठा खूप कमी करत आणलेली असं मला म्हणायचं. आजकालची मेंटॅलिटी पण आपण बघितली तर मुलांना असं वाटतं की जमीन हवी पण मी शेती करणार बरोबर. किंवा बाबा हा मुलगा म्हणजे ह्याची जमीन आहे पण बाबा मला शेतकरी मुलगा नको, तो शहरात काम करणारा, अशी शक्यतो मेंटॅलिटी झालेली. अगदी बरोबर. सो तसं बघायला गेलं तर काही फार खूप चांगलं फ्युचर नाही शेती ह्या प्रोफेशनला. आणि आपण बरेच वेळा युट्यूबवर किंवा अनेक ठिकाणी असे वेगवेगळे चॅनल्सवर बघतो की जो म्हणजे एवढं करा आणि 10 स्क्वेअर फूटमध्ये 50 लाख रुपये कमवा, 500 स्क्वेअर फूटमध्ये अरबोपती व्हा वगैरे. पण तेवढं सोपं नाही आहे. म्हणजे शेती हे काही फार लोकांना असं वाटतं काय नाही, अशी टाकली बी, पाणी घातलं की झाडं 500च्या नोटच लागतात डायरेक्ट 2 महिन्यांनी. सो असं काही नसतं. इट्स व्हेरी डिफिकल्ट आणि ते लोकांना समजायला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कठीण आहे. सो शेती आपल्याला टिकवायला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याची सुरुवात जी झाली 80 साली ती अशा प्रकारे सापांमुळे झाली. साप आपल्याकडे शेतावर असल्यामुळे माणसं बघायला यायला लागले. आणि मग लोकल शाळा ज्या आहेत, लोकल शाळा, कधी न येणारे नातेवाईक किंवा मित्र ते सगळे यायला लागले. आणि मग त्यांनी वा किती छान सापाची माहिती. मग त्याच्यानंतर चला नदीवर जाऊ पोहायला, बघा शेतात टोमॅटो लागले त्याची चटणी करून खाऊ, मग तलाव आहेत तलावामधले मासे खाऊ.
किंवा काय व्हॉटेवर नदीवरती हे सगळं झालं नदीवर पोहायला जाऊ, बैलगाडीत बसू किंवा आणि मग जाता जाता चला म्हणजे तुमच्याकडे काय आहे आता, मग आम्ही तुमचं पिशवीभर सामान सगळं घेऊन जातो भाजी. म्हणजे आम्हाला कुठे दुसरीकडे मधल्या माणसाकडे जायची गरज नाही. बरोबर. आमची सगळं भाजी घरी. येणारे जे लोक आहेत तेच बघायला घेऊन चालले. बरोबर. सो असं करता करता एक लोकांचा प्रवास चालू झाला आणि लोकांना आवडायला लागलं. लोकांना शेतावरती येणं आवडायला लागलं. लोकांना एक प्रकारे ती जर्नी आवडत होती. लोकांना डिस्ट्रेस होत होते तेव्हा सुद्धा, म्हणजे 1980च्या वेळेला सुद्धा लोक डिस्ट्रेस होते ते शेतावरती येऊन. सो ही खूप युनिक गोष्ट आहे, खूप त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. आता तर लोकांचा स्ट्रेस एवढा वाढलेला आहे, आता ह्या गोष्टीला खूप पोटेन्शियल आहे डेफिनेटली. आणि स्पेशली कोरोनानंतर लोकांचा हा जो ओघ आहे, आम्ही गावाला राहायला पाहिजे किंवा काहीतरी थोडं आयुष्य महत्वाचं रादर दॅन पैसे, हे थोडं लोकांना थोडं लोक ऑर्गॅनिक कडे पण वळले, थोडं ऑर्गॅनिक कडे किंवा अशा गोष्टींकडे लोक वळलेले आहेत थोडेसे. सो ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, हे लोकांना हळूहळू आता समजतंय. आणि ती जी सुरुवात झाली त्याच्यानंतर मग आम्हाला नंतर मग फॉरेस्टवाल्यांनी नोटीस पाठवली की हे चुकीचं आहे, हे करू नका, कारण की साप हा वन्य प्राण्यांच्या ॲक्टमध्ये येतो, फॉरेस्ट ॲक्टमध्ये येतो, सो ते बंद करा. आणि त्यावेळेला मग ते आम्ही ती पर्टिक्युलर इंडस्ट्री किंवा तो जो हे होती सापाचं व्हेनम एक्स्ट्रॅक्शन जे आहे ते आम्ही त्याच्यानंतर बंद केलं 1-2 वर्षामध्ये. पण त्याच्यामध्ये झालं असं होतं की माणसं येणं चालू झालं होतं. माणसानं सगुणा बाग एक शेत आहे, त्या शेतावरती आपण जाऊन भाजी तोडू शकतो, घेऊ शकतो, नदीत पोहू शकतो, त्याच्यामध्ये जाऊन आपण बैलगाडीत बसू शकतो, तिकडे कोण शेतकरी आहे त्याच्याशी चर्चा करू शकतो. तुम्हाला खरं संस्कृती जर का महाराष्ट्राची जर का बघायची तर तुम्हाला मुंबईत मिळेल का? खरी संस्कृती ऑफकोर्स मुंबईत संस्कृती आहे असं नाही म्हणत मी, पण ग्रामीण संस्कृती तुम्हाला ग्रामीण किंवा तशीच संस्कृती, सगळे आपले मराठी जेवढे सण आहेत किंवा मराठी भाषा म्हणायची किंवा मराठी जेवण म्हणायचं किंवा मराठी, आता तसं प्रत्येक माझ्या घरची डाळ आणि तुमच्या घरची डाळ वेगवेगळी, सो ती कधी सेम नसते. सो प्रत्येक 2 मराठी घराण्यांमध्ये सुद्धा एवढं डिफरन्स आहे. सो प्रत्येक ठिकाणी ह्या वेगवेगळ्या गोष्टी खूप वेगळ्या असतात. ती संस्कृती तुम्हाला गावामध्ये व्यवस्थित जिवंत दिसते. बरोबर. तर ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कृषी पर्यटनामुळे लोकांना देऊ शकता. आणि ह्या गोष्टीला कृषी पर्यटन म्हणायचं म्हणजे साधारणपणे हे सगळं होईपर्यंत 1985 उजाडलं होतं, साप वगैरे बंद केले होते की म्हणजे 1985 पासून तुम्ही हे सगळं सुरू केलंय. बरोबर. तर हे कृषी पर्यटन ह्या सगळ्याला म्हणतात, हे तुम्हाला कुठून कळलं आणि मुळात सगुणा हे बागेला नाव द्यावं असं कसं वाटलं, म्हणजे काय स्टोरी आहे त्या पाठीमागे? सो सगुणा बाग हे नाव माझ्या आजोबांनी दिलं. त्यांच्या आईचं नाव सगुणाबाई. अच्छा. आणि त्या खूप अगोदर म्हणजे खूप लहान वयामध्ये त्या गेल्या आणि आजोबांनी त्यांच्या आईला कधीच बघितलं नव्हतं. ते 2 वर्षाचे असताना त्यांची आई गेली आणि त्यांना ते सतत मनामध्ये काहीतरी होतं की त्यांच्या आईचं काहीतरी नाव कुठेतरी राहावं आणि म्हणून त्यांनी सगुणाबाईंचं नाव त्याच्यामध्ये दिलं. सो सगुणा बाग. आणि त्याच्या अगोदर सगुणा डेअरी, म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर घराचं उदरनिर्वाह राहावा त्याच्यासाठी स्वातंत्र्याच्या अगोदर सुद्धा डेअरीचा व्यवसाय आजोबांनी केला होता. त्याच्यानंतर सुद्धा डेअरी होती आणि डेअरी हा एकच व्यवसाय तसं बघायला गेलं तर माहिती होतं की गाई पाळायच्या, त्याच्यापासून दूध काढायचं आणि उकाडे द्यायचे. तर मग सगुणा डेअरी हे अगोदर होतं. त्याच्यानंतर मग शेती जास्त वाढली आणि डेअरी थोडी कमी झाली, त्याच्यामुळे मग सगुणा बाग असं ते नावाचं कन्व्हर्जन झालं. सो ते 1960 सालापासून किंवा तसं बघायला गेलं तर स्वातंत्र्याच्या अगोदरपासून सगुणा बाग हे नाव तसं आहे. आणि हे जे कृषी पर्यटन ज्याची सुरुवात झाली साधारणपणे 78 ते 80च्या मध्ये, की हा एक वेगळा कॉन्सेप्ट आहे. 81-82 पर्यंत लोक सगळे, आम्ही सुद्धा एक्सपेरिमेंट करू, आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं की ह्याला काय म्हणायचं. समजा कोण आपल्याकडे जेवायला आलं की 10-12 माणसांना आपण जेवण तर स्वतःच द्यायचो, कारण घरात भाजी आहे, मसाले, सगळे माणसं आहेत. सो आणि कोणाकडनं आपल्या पाहुण्याकडनं पैसे घेणं हा कॉन्सेप्ट कधी नव्हताच. तो आपल्या संस्कृतीमध्ये पैसे घेणं येणाऱ्या पाहुण्याकडनं हा काही कॉन्सेप्ट नाही आहे. आणि त्याच्यामुळे पैसे न घेणं हेच लॉजिकल होतं. पण मग माणसं परत परत यायला लागली आणि माणसं परत परत येऊन, नाही आता हे 20 रुपये घ्या, हे 50 रुपये घ्या, 100 रुपये घ्या, पण आम्हाला जरा कम्फर्टेबल द्या, आम्हाला आज रात्री झोपायचं आहे, आम्ही एवढं दमलोय आता इकडे तुमची सगळी बाग बघून. मग हळूहळू ते लोकांकडनं पैसे घेणं, मग ते पैसे घेऊन मग असं सुद्धा आपल्याला पैसे मिळू शकतात. लोक पैसे पण देत आहेत येण्याचे, त्यांना ह्या ग्रामीण गोष्टी करण्याचा आनंद पण आहे. आणि त्याचबरोबर त्यांना जाताना आपलं सगळं भाजीपाला पण घेऊन जात आहेत, मासे घेऊन जात आहेत आणि आपल्याला पैसे पण देत आहेत वरती थोडेसे ह्या सर्व्हिसचे. सो हे सगळं कळल्यानंतर साधारणपणे 85 साली ह्याला कृषी पर्यटन, कारण की आपण मग काय आहोत, म्हणजे आपण खानावळ आहोत का, आपण हॉटेल आहोत का, आपण रेस्टॉरंट आहोत का, आपण नक्की आहोत काय आणि कशासाठी. आपण नाही लक्झरी दे तिकडे लोकांना, नाही आपल्याकडे फार टीव्ही बीव्ही ना मऊ गाद्यावाल्या रूम न भर असं मोठ्या अशा दिसणाऱ्या बिल्डिंग काही नाही आपल्याकडे. मग ह्याला नक्की म्हणायचं काय, कारण रिसॉर्ट्स त्यावेळेला होती
सो रिसॉर्ट्स काही आपण नाही आहोत. रिसॉर्टमध्ये तुम्ही पैसे दिल्यावर तुम्हाला काहीही करता येतं. इकडे अनेक वेगवेगळ्या सर्व्हिसेस असतात. तसं आपल्याकडे काही नव्हतं. मग इकडे लोकांना आपण म्हणायचं काय, आणि आपल्याकडे लोक येत आहेत कशासाठी? तर त्यावेळेला साप बंद झाले होते, पण त्यावेळेला सुरुवात झाली होती शेती आणि सगुणा बाग शेती बघूया असं करता करता लोक येत होती. सो शेती बघण्यासाठी म्हणून लोक यायचे, आणि त्याच्यामुळे ह्याला कृषी पर्यटन असं म्हणावं. असं करता करता ह्याला कृषी पर्यटन हे 1985 साली, आणि त्याला दुजोरा मिळाला एक ऑस्ट्रेलियाच्या टुरिझम सेक्रेटरी आपल्याकडे आल्या होत्या. त्यांचं नाव मॅगी व्हाईट. आणि त्या आल्यानंतर मग त्यांनी सुद्धा त्याला दुजोरा दिला की त्यांच्या देशाच्या जी अर्थव्यवस्था आहे त्याच्यामधल्या अर्थव्यवस्थेने जवळजवळ एक 12 ते 15% जो GDP येतो त्यांना फक्त या टुरिझमच्या एकाच गोष्टीमधनं. ऑस्ट्रेलियामध्ये खूप मोठा, त्यांच्याकडे काही फार मोठी इंडस्ट्री किंवा असं आपल्यासारखं नाही आहे. बरंचसं त्यांचं टुरिझमवर चालतं किंवा इतर शेतीबिती अशा इतर गोष्टी, पण त्यांच्याकडचं शेती टुरिझमवर त्यांचं देशाची 10% जास्त इकॉनॉमी चालते हे त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि ते त्यांच्याकडे त्याला फार्म टुरिझम असं म्हणतात. तर ही फार्म टुरिझमची संकल्पना हे वेस्टर्न जगामध्ये खूप अगोदरपासून, किंवा ते स्काउट्स जे आपण म्हणतो, बॉय स्काउट्स जे जंगलात जाऊन शिकायचं, किंवा गाईड जे जंगलामध्ये जाऊन जंगलाचे निसर्ग शेतीबिती हे सगळं बघायचं. सो हे फार्म टुरिझम, हे फार्म शेतकऱ्याकडे जायचं, ते भोपळे बिपळे आणायचे नाही का, ते भोपळे आणायचे, त्याच्यामध्ये काय सो अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्याकडे अगोदरपासून आहेत. पण ह्याचा शोध त्यांच्याकडनं आपण घेतला नाही, हे आपल्याकडे असंच आपल्याकडे त्याचा शोध झाला. आणि तेव्हापासून आपण बेसिकली गव्हर्नमेंटला सांगतोय की एक कृषी पर्यटन बघा, हे खूप चांगलं आहे, शेतीचा जोड व्यवसाय आहे. आणि आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी पण आहे की शेतकरी आहेत जे आहेत आजच्या पिढीपर्यंत, लेट्स से तुमचे आणि आमचे वडील आहेत शेतकरी, पण आपण जाऊ का शेतीमध्ये प्रोफेशनमध्ये? त्या शेतकऱ्याला पण नाही वाटणार की त्याच्या मुलीनी परत शेतावर यावं. तर माझा पुढचा प्रश्नही तोच आहे की म्हणजे आता हा सगळा झाला सगुणा बागेचा प्रवास, आणि आता सगुणा बागेचा पुढची जनरेशन जी म्हणाल ती तुम्हीच आहात. तर आता तुम्ही पण म्हणताय की मी परदेशात शिक्षणासाठी गेलेलो, आणि ॲज लाईक तुमचे बाबा म्हणजे तुम्ही पण परत इथे आलात आणि परत हा व्यवसाय पुढे लिगसी ही पास ऑन करायला लागलात. तर म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली काय इन्स्पायर करतं की ह्यामध्ये सस्टेन राहावं आणि हे पुढे चालवत राहावं? सो एक म्हणजे कसं की प्रत्येकाला स्वतःच्या रूटकडे परत यायला आवडतं, असं नाही की नाही आवडत. पण बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये इकॉनॉमिक कंडिशन्स असतात. म्हणजे काही लोकांना परत त्यांच्या रूटमध्ये गेल्यावरती, आज जर का तुम्ही बघितलं तर कोकणामधली बरीचशी गावं जी आहेत ती ओसाड पडलेली आहेत खरं तर. आणि बऱ्याचशा लोकांना मुंबईमध्ये त्यांनी जॉब्स घेतलेले आहेत किंवा पुण्यामध्ये जॉब्स घेतलेले आहेत. सो त्यांना कोकण आवडत नाही का? तर असं काही नाही, त्यांना डेफिनेटली त्यांचं गाव शेत खूप आवडतं. पण तिकडे इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटीज एवढ्या जास्त नसतात. तर मला सुद्धा ऑफकोर्स परत यायला आवडतं. माझं शिक्षण झाल्यानंतर म्हणजे टुरिझममध्ये कृषी पर्यटन असं शिक्षण देणारी संस्था नाहीये, अजूनही नाहीये. अजून आपलं सरकार जे आहे ते फार लॉंग विचार, काय म्हणजे माणसांना 1000 वर्ष आयुष्य असं काहीतरी विचार करून ते त्यांचे पावलं उचलत असतात. सो आम्ही सुद्धा जेव्हा 1990 पासून सांगतो की कृषी पर्यटन ही खूप महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे, त्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकतो, कितीतरी गहन प्रश्न थांबवू शकतात. पण नाही, म्हणजे ते पॉलिसी होईपर्यंत 2020 उजाडलं, 30 वर्षानंतर त्यांनी पॉलिसीची सो मला बेसिकली असं सांगायचं आहे की मला जे इन्स्पायर केलं ते म्हणजे एक तर आपल्या देशाचं आणि याचं प्रेम, ह्या कॉन्सेप्टचं प्रेम. माझं लहानपण ह्या सगळ्या गोष्टी बघता बघता गेलेलं आहे. मी सुद्धा लहान असताना आणि कॉलेजमध्ये असताना माणसांना फिरवणं, त्यांना आपली शेतीची माहिती सांगणं, आपल्या घरचं जेवण खायला देणं, हे सगळं मी पाहिलेलं आहे. सो मला ती आवड होतीच, आणि मला त्याच्यातलं पोटेन्शियलसुद्धा माहिती आहे. मी निदान 2-3 खंडांमध्ये काम केलं, वेगवेगळ्या ठिकाणी देशांमध्ये खंडांमध्ये काम केलं. सो मला एकंदर टुरिझम हा विषय बऱ्यापैकी माहिती आहे, आणि त्याच्यामधले वेगवेगळे पोटेन्शियल्स आणि चॅलेंजेस दोन्ही माहिती आहे. काही वेळानंतर काही पर्टिक्युलर गोष्टींचं सॅच्युरेशन होऊन जातं. जसं लक्झरी इज नो लॉंगर सेलिंग पॉईंट. म्हणजे पूर्वी लक्झरी किंवा कोणत्याही प्रकारचं खाणं एक सेलिंग, म्हणजे तुम्हाला हॉटेलमध्ये गेल्यावर पंजाबी जेवण मिळेल म्हणजे वा वा वा, किंवा चायनीज जेवण मिळेल म्हणजे वा वा. आता काही त्याला नाविन्य काय उरलेलं नाही. तर हे जे कृषी पर्यटन जे आहे त्याला भयंकर पोटेन्शियल आहे. त्याचं नाविन्य कधीच संपणार नाही, एक कधीही न संपणारं नाविन्य आहे. जसं की आपलं स्पिरिच्युअल टुरिझम आहे, म्हणजे शिर्डीला जाणारे लोक काही थांबणार नाही, किंवा समजा उदाहरणार्थ रायगडावर जाणारे लोक काही थांबणार नाही. एक प्रकारचं पर्यटनच म्हणू शकतो, कारण खालच्या लोकांना त्याचा फायदा होतो, आजूबाजूच्या गावकऱ्यांना त्याचा फायदा होतो. ते कधी थांबणार नाही आहे. कधी धार्मिक स्थळ आहेत ती, त्यांचं कधी तसंच कृषी पर्यटनाचं आहे, हे कधी थांबणार नाही आहे. सतत त्याच्यामध्ये
लोकांना जेवण हे लागणारच आहे आणि त्याची कुतूहलता हे सहज लागणार आहे आता की हे ॲग्रो टुरिझमचे जे संस्कार आहेत ते तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीमध्ये म्हणजे हो. रमा, आभा होय, आणि होय. राधामध्ये पण तुम्ही रुजव पाहताय अगदी अगदी यू डेफिनेटली सी देम टू, म्हणजे त्यांनी पण हे अशाच पद्धतीने ॲग्रो टुरिझमचा प्रचार किंवा प्रसार करावा. बरोबर, डेफिनेटली. मेन म्हणजे शेतावर राहणं आणि फूड प्रोडक्शनचं काम करत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. खरं. शेतीवरती राहणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. कारण की शेतं सोडून निघून जाणं किंवा शेतं विकून टाकणं हे खूप सोपं झालेलं आहे. खरं. ज्यांना शेती कधी करायचीच नाही ते लोक येऊन शेती विकत घेत आहेत आणि त्याच्यावरती आयदर तशीच सोडून ठेवतात किंवा त्याच्यावरती चौकोनी ठोकळे वाजत सुटतात. त्याच्यामुळे ते करणं खूप सोपं आहे. त्याच्यामुळे पैसे खूप पटकन मिळतात ना. म्हणजे मी आयदर 10 वर्षात जेवढे पैसे कमवणार आहे तेवढे पटकन एका दिवसात मिळून जातात. सो ते करणं खूप सोपं आहे आणि त्याच्यासाठी त्यांना त्या गोष्टीची म्हणजे उदाहरणार्थ माझ्या पुढच्या पिढीला त्या गोष्टीची आवड तशीच ठेवणं, त्याच्यासाठी त्यांना त्याचं महत्त्व पण कळणं गरजेचं आहे की शेती किती महत्त्वाची आहे. एखाद्या देशासाठी सुद्धा खूप शेती महत्त्वाची आहे. आपण काय फक्त प्राणी खाऊन जगू नाही शकत, आपली शेती नाही होऊ शकत. किंवा जशी पाश्चिमात्य देशांमध्ये अमेरिका खूप इंडस्ट्रियलाइज शेतीचा देश आहे, साऊथ आफ्रिका खूप इंडस्ट्रियल, ऑस्ट्रेलिया तिकडे एका शेतकऱ्याकडे 1000 2-2 हजार अशीच शेती असते एकरमध्ये आणि अशी सपाट जागा आणि सध्या धाड 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 काम करणारी मशीन्स. 5000 एकर शेती 20 ते 30 माणसं मॅनेज करतात. पण ते फक्त मकाच उगवणार किंवा फक्त बटाटेच उगवणार तेवढंच काहीतरी त्यांचं, किंवा फक्त गायींचं खाद्य उगवणार आणि संपलं ती शेती. सो आपल्याकडे तशी नाही. आपल्याकडे एक वाफा कोथिंबीरीची, मी एक वाफा लसूण, मी एक वाफा तिकडे काहीतरी 2-4 वाफे लसणाचे. सो असं आपली शेती खूप कॉम्प्लिकेटेड आहे भारतामधली आणि ती छोटे शेतकरी ते करू शकतात. आणि अजून एक मला विचारायचं वाटतं की आता कसं की आपल्याकडे खूप माध्यम आहेत, म्हणजे सोशल मीडिया आहे किंवा न्यूज मीडिया आहे किंवा न्यूज चॅनल्स आहेत किंवा कोणते पण चॅनल, त्या माध्यमातून तुम्ही तुमची जाहिरात किंवा प्रसार जे आहे ते करू शकता सगुणा बागेचं. पण 1985 सालामध्ये तुम्ही हे कसं केलं, म्हणजे लोक कशी इथे येत होती, त्यांना कसं कळत होतं की सगुणा बाग नावाचं कृषी पर्यटन काहीतरी आहे, बरोबर, किंवा कसं असायचं म्हणजे. बरोबर. सो कोणची गोष्ट चालू व्हायला त्याला एक काहीतरी पॉईंट ऑफ सेल लागतो, एक प्रकारे अशी गोष्ट लागते जी त्याला अट्रॅक्ट करू शकते. तर त्याची अट्रॅक्शनचा पॉईंट, जसं मी तुम्हाला म्हटलं की साप आमच्याकडे अट्रॅक्शनचा पॉईंट होता, त्याच्यामुळे लोक ते बघायला यायला लागले बाउथ पब्लिसिटीने. आणि मला असं वाटतं 1990 साली दूरदर्शननी एक प्रोग्राम सुद्धा केला होता, कृषी पर्यटन किंवा असं काहीतरी, एक DD1 वरती आला होता. आणि त्याच्यानंतर तो DD1चा एक प्रोग्राम, त्याचं मला आता फुलसुंदर म्हणून जे होते, त्यांचं नाव आता पहिलं नाव आठवत नाही, पण श्री फुलसुंदर साहेब होते, त्यांनी तो प्रोग्राम केला होता. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना समजलं होतं. त्याच्यानंतर आमची माती आमची माणसांमध्ये सुद्धा बरेच वेळेला वडिलांचे वेगवेगळे प्रयोग किंवा शेती किंवा शेतीमध्ये पर्यटन कसं होतं त्याच्याविषयी सुद्धा बऱ्याच वेळेला माहिती द्यायला जाते. तसं पण लोकांना प्रसारमाध्यमं, न्यूजपेपर्स वगैरे जे असायचे ते सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी छापायच्या, कारण हा नवीन गोष्ट आहे. पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्ड ऑफ माउथ. आणि आमचं कसं आहे की आमचं काय, आम्ही खूप 10-15 लाख रुपये बांधून काही रिसॉर्ट बांधले असं नव्हतं की त्याच्यानं पटकन पैसे मिळायला पाहिजे, कोणाला तरी ते EMI पे करायचे असं काही नव्हतं. सो आमची ग्रोथ आम्हाला स्लो झाली तरी चालणार होती, कारण आमचं मेन ॲसेट लँड हा आमच्याकडे होता. आणि शेतकऱ्याकडे, प्रत्येक शेतकऱ्याकडे लँड हा ॲसेट असतो, त्याला काही वेगळं कुठे शेती विकत घेऊन EMI पे करायला लागत नाही. सो आम्हाला स्लो चालणार होतं आणि वर्ड ऑफ माउथनी माणसं बरीचशी येतात. जो माणूस आला त्याला बरं वाटलं. काही बरेचसे लोक आहेत ज्यांना नाही बरं वाटत, त्यांना असं वाटतं की बरेचशे लोकांना येतात ऑफकोर्स, पण अनेक लोकांना असं पण वाटतं की मी तिकडे गेल्यानंतर मला एसीच खोली पाहिजे, मला तिकडे कुठलंही, म्हणजे आता म्हणजे माझी जी जनरेशन किंवा जेनझी आपण म्हणू शकतो, म्हणजे त्यांना पण इथे यावंसं वाटतं आणि इथे वेळ घालवावंसं वाटतं की बाबा आपल्याला गाव आहे नाही माहीत नाही, पण इथे आपण आपल्या आजी आजोळी आलोय किंवा म्हणजे आजोळी आलोय की असं वाटतं. तर मग ते असं रिलेटेबल ठेवण्याचं काही असं वेगळं कन्सेप्ट आहे का की तुम्ही ह्या अकॉर्डिंग पण विचार केला की बाबा एंगेजिंग ॲक्टिव्हिटीज आपण मोस्टली ठेवाव्यात? नाही, एंगेजिंग ॲक्टिव्हिटी ठेवायला लागतातच, कारण की, आणि जरी मी म्हटलं की ह्या पर्टिक्युलर टुरिझममध्ये पोटेन्शियल आहे, तरीसुद्धा आपण एखादी गोष्ट ठेवून ती कॉन्स्टंट ठेवू शकत नाही. आपल्याला सतत बदल हे करायलाच लागणार आहेत त्याच्यामध्ये. जर का आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी सतत ॲड नाही करत राहिलो किंवा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नाही बोलत राहिलो, तर मग लोकांना, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही स्वतः समजा तिसऱ्यांदा चौथ्यांदा येत आहे, तर तुम्हाला सुद्धा मोनोटोनच नको वाटायला. चौथ्या वेळेला आल्यावरती तुम्हाला काहीतरी नवीन वाटायला पाहिजे. तुम्हाला एक घरपणासारखं वाटतं ते इट्स अ गुड थिंग, पण तुम्हाला सुद्धा एक वेळानंतर, कारण की जनरेशन्स ज्या आहेत, स्पेशली जनझी किंवा ज्या नवीन ज्या जनरेशन्स येत आहेत, त्यांचा अटेन्शन स्पॅन किंवा त्यांचा
एखादी गोष्ट आवडण्याचा स्पॅन हा फार कमी आहे. कमी. त्यांना दे जस्ट वॉन्ट टू हॉप ऑन, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पटकन हॉप व्हायला त्यांना आवडतं. बरोबर आहे. तर त्यांना इकडेच खेचून घेण्यासाठी, ठेवण्यासाठी किंवा परत परत इकडे आणण्यासाठी सोशल मीडियाचा आम्ही ऑफकोर्स खूप वापर करतो. सोशल मीडिया जो फ्री आहे आणि जो प्रत्येकाने करायला पाहिजे वापर. आमचे आता बरोबर. साधारणपणे तसं बघायला गेलं तर 4 लाख फॉलोअर्स आहेत हो. वेगवेगळ्या सोशल मीडियाचे पकडून. आणि खूप इंटरॅक्टिव्ह असतात हो, ते. सो ते लोक बघतात आणि लोकांना शेतावरती यावंसं वाटतं, लोकांना परत परत इकडे यावंसं वाटतं. त्यांना असं वाटतं की काय आता नवीन हा त्या गायीनी पिल्लू दिले तर आपण ते बघायला जायला पाहिजे. सो लोक, आता ही डॉली आहे, डॉलीला सुद्धा बघायला लोक येतात. सो अशा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये लोक येतात. आणि इवन मला इगुआनाची स्टोरी ऐकायला आवडेल. ओके. कारण ते इथलं मोस्ट अट्रॅक्शन आहे. नाही, इग्वाना आता बरेचसे, जसं मी तुम्हाला म्हटलं की बरेचसे एक्झॉटिक ॲनिमल्स असतात Right. जे लोकांना, आणि आपले जे नियम आहेत ऑफकोर्स, जसे फॉरेस्टचे नियम वगैरे सुद्धा जे काय आहेत, ते अनुसरून आहे. म्हणजे मला असं वाटतं बरेचसे ब्रिटिशांनी दिलेले तेच नियम आपले तसेच कायम आहेत. हम्म, सो आपण रिस्ट्रिक्टिव्ह आपल्या फार गव्हर्नमेंट्स असतात, म्हणजे रिस्ट्रिक्ट, नाही हे नका करू, ते नका ते करू, नका करू. हे थांबा, तुम्ही हे पुढे जाताय, नाही नाही थांबा थांबा, नवीन काहीतरी करताय, हे थांबा. असं बरेच वेळेला मला अनुभव येतो की तुम्ही काहीतरी नवीन करायला जाता, तुम्हाला नाही, तुम्ही स्टिरियोटाईप प्रवाहामध्ये राहा, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, रॅट रेसमध्ये राहा, यू हॅव नो प्रॉब्लेम. पण तुम्ही नवीन काहीतरी करायला जातो, यू कांट डू इट. सो असे जे काही ॲनिमल्स असतात, काही काही जे एक्झॉटिक ॲनिमल्स सुद्धा जे आहेत ते बाहेरचे असल्यामुळे, परदेशातले असल्यामुळे आपल्या नियम त्यांना लागू शकत नाहीत, फॉरेस्टचे नियम. आणि त्याच्यामुळे आपण ठेवलेले आहेत जे लोक तुम्ही हातात घेऊन त्याला बघू शकतात, फोटोग्राफ्स काढू शकतात, आणि त्या गोष्टी आपण करायला लोकांना आवडतात. सो इग्वानांनी आत्ताच अंडी दिलेली आहेत आणि लवकरच त्याला पिल्लं पण होती. तर पुढचा प्रश्न मला असं विचारायचा वाटतो की सगुणाबागेची अजून एक खासियत आहे, ते म्हणजे SRT टेक्नॉलॉजी. तर त्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. सो सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. आणि ह्याचा शोधसुद्धा माझ्या वडिलांनीच केलेला आहे. आणि साधारणपणे 2010 सालापासून आपल्या इकडे, म्हणजे आता जवळजवळ 15 वर्ष झाली, तर आपल्याकडे शेतामध्ये ट्रॅक्टर्स आलेले नाही आहेत. आणि हे बिना नांगरणी शेतीचं एक तंत्रज्ञान आहे, ज्याच्यामध्ये आज जो शेतीला सगळ्यात मोठे जे प्रॉब्लेम्स आहेत, एक म्हणजे काम करायला माणसं कमी मिळतात आणि शेतीचं जे उत्पन्न आहे हे वर्षानुवर्ष आता कमी कमी होत चालेल. कारण की आपण एखादी माती वापरतो ती कंटिन्युअस त्याच्यावरती ती एक पिकानंतर दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं सतत पीक घेतल्यामुळे त्याचं जी फर्टिलिटी आहे, ऑर्गॅनिक कंटेंट जे ते कमी कमी होत चाललेलं आहे. आणि त्याला वाढवण्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कंटिन्युअस केमिकल्स वापरत असतो, वेगवेगळ्या प्रकारची सेंद्रिय खतं वापरत असतो की त्या मातीची हेल्थ वाढवता येईल. सो थोडक्यात SRT टेक्निकविषयी मला असं सांगायचं की आता साधारणपणे 10 ते 15 हजार शेतकरी आपले महाराष्ट्रातले ह्या SRT टेक्निकला फॉलो करतात. आणि ही जी SRT टेक्नॉलॉजी जी आहे त्याच्यानी म्हणजे महाराष्ट्रातली साधारणपणे तुम्ही समजू शकता की 50,000 एकर शेती ही आता एका चांगल्या प्रकारे होती की जेणेकरून आपण शेती केल्यानंतर त्या शेतीचं शेती करून झाल्यानंतर त्या पर्टिक्युलर जमिनीची जी पोत आहे ती वाढते, त्याच्यातला ऑर्गॅनिक कंटेंट वाढतो रादर की कमी होतो. त्याच्यामुळे पुढच्या वेळेला आपल्याला कमी खतं लागतात, कमी इन्सेक्टिसाइड्स लागतात, कमी त्याला पोषण देण्याची गरज पडते. त्याच्यामुळे शेती ही चांगली झालेली आहे. प्लस तुमचा नांगरणीचा खर्च वाचतो. तुम्ही नांगरणी न केल्यामुळे ट्रॅक्टर्स तुम्हाला माहिती आहेत किती मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड सोडत असतील जगामध्ये. तर हा जो कार्बन डायऑक्साईड सोडण्याचं प्रमाण आहे ते आम्ही तर आता गेले 15 वर्ष 0 ट्रॅक्टर वापरतोय. सो तुम्ही इमॅजिन करू शकता, आणि हे 10,000 लोक सुद्धा 0 ट्रॅक्टर वापरतायत, 10,000 इतर शेतकरी, महाराष्ट्रातले 10,000 शेतकरी. सो किती कमी प्रमाणात आपण शेती सुद्धा चांगली, अगदी पूर्ण ग्रीन शेती करू शकतो. कारण की जनरली लोकांना शेती म्हणजे असं वाटतं की सगळं ग्रीन आणि निसर्ग वगैरे. ऍक्च्युअली निसर्ग नाही, हे निसर्ग पर्यटन नाही, हे कृषी पर्यटन आहे. निसर्ग हा पूर्ण वेगळा. उद्या इकडे जर का असे कुठले मोठे असे दुसरे प्रकारचे असे किडे यायला लागले आणि ते असे रंगीत आहेत पण ते असे फिरायला लागले, नवीन कुठनं तरी बाहेरच्या देशातनं आले आणि फिरायला लागले, तर आम्ही काय ते किड्यांना बघून वाव नाही करणार. आम्ही शेतकरी, आम्ही त्यांना मारून टाकू जर का ते आमच्या शेतांना त्रास देत असतील तर. आम्ही पोपट आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना हुसकणार, मोर आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना हुसकणार, माकडं आमच्यासाठी वाईट आहेत, नीलगाय किंवा ज्या हरणं जी आहेत ती आमच्यासाठी अत्यंत उपद्रवी प्राणी आहेत आणि लोक त्यांना घालवण्यासाठी बऱ्याच गोष्टी करतात शेतकरी. सो शेती आणि निसर्ग हा पूर्ण वेगळा आहे. निसर्ग पर्यटन हे वेगळं आहे, कृषी पर्यटन हे वेगळं आहे. इकडे आल्यानंतर लोकांना हिरवळ किंवा ही जी दिसते ही सगळी केलेली हिरवळ आहे जी माणसासाठी गरजेची आहे.
बरोबर. निसर्गासाठी ह्याचा विचार केलेला नसतो. नाही. सो आणि तुम्ही जर का बघितलं तर सगळ्यात जास्त जे डिफॉरेस्टेशन झालेलं आहे जगामध्ये हे शेती ह्या एका गोष्टीमुळे झालेलं आहे. आता आपण जिथे बसलेलो आहे तिथे अगोदर जंगल होतं, हे सगळं जंगल तोडून आपण तिकडे शेती केली आणि असं अख्ख्या जगामध्ये आहे. सो शेती काय निसर्गाशी संलग्न नाही आहे. शेती ह्याचा निसर्गाशी तसा बघायला गेलं तर ऑफकोर्स निसर्गावरती डिपेंड आहेत आपण, पण निसर्गाला काही सपोर्टिव्ह नाही आहे शेती. सो आपण जी सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक इकडे करतो ती निसर्गाशी संलग्न आहे. त्याच्यामुळे मातीमधली गांडुळं वाढतात, त्याच्यामुळे ती माती आहे त्याचा ऑर्गॅनिक कंटेंट त्याच्यामध्ये वाढतो. सो विच इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. तर आता ही कशी एखादी टेक्नॉलॉजी आहे, तर आता कसं सध्या ट्रेंडिंगमध्ये AI आहे की AI आपलं सगळीकडे इंटिग्रेशन करते किंवा त्यांचं काहीतरी नवनवीन प्रयोग त्यांचे चालले आहेत. तर शेतीमध्ये किंवा ओव्हरऑल फार्मिंगमध्ये नॉट ओन्ली शेती किंवा जे ॲपिकल्चर आहे किंवा जे ॲनिमल किंवा बर्ड फार्मिंग आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा AI काय इंटिग्रेट झालेलं आहे किंवा काय तसं चिन्ह? मी AI मधला काही एक्सपर्ट वगैरे नाही आहे, पण जे मला समजू शकतं की AI ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बेसिकली ॲनिमल हजबंड्रीमध्ये मला वाटतं फार पटकन येतील नॉर्मल शेतीपेक्षा. किंवा जे आपण रोबॉट्स वगैरे जो बघतो की रोबॉट्स आलेत आणि ते शेतात काम करा, आय थिंक अजून एक 20 वर्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतील की आणि खरोखरच सगळीकडे माणसं कमी आहेत कामाला आणि लोकांना शेतामध्ये काम करायचं नाही, पण लोकांना जेवायचं नक्की आहे. सो हळूहळू ह्या गोष्टी येतील, पण मला इमिडिएट असं काही त्याचं इमिडिएट फ्युचर वाटत नाही. कारण की शेती म्हणजे ना एखाद्या माणसाने त्या जमिनीशी बोलायला लागतं. बरोबर. की मी आता तुझ्यामध्ये काय घेऊ किंवा तुला काय झालंय किंवा काय वॉट एव्हर यु नो. ऑफकोर्स ते एखादा कुठचं इन्सेक्ट पडलाय किंवा त्याच्यामुळे कुठं पटकन यायनी समजणं वगैरे. ऍप आहे बघा ज्याच्यामध्ये असं तुम्ही त्या पानाचा फोटो काढा, स्नॅप काढा, मग ते ऍपमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन येते की ओके ह्या पानाला हे झालं आहे. ते कितपत तुम्हाला वाटतं की ते योग्य आहे किंवा नाही योग्य किंवा ते खरं? नाही, मी कोणाला अयोग्य म्हणणं मी चुकीचं आहे, कारण की ते नक्की त्यांनी काहीतरी विचार करून केलेला असेल. पण मी एवढं नक्की सांगेल की ते योग्य आहे हे आता सध्या माणूसच बघू शकतो. जो स्वतः शेतकरी आहे त्याच्यावरती किती कोड्स टाकले, किती त्याला वेगवेगळी लॉजिक्स लावली की हे लॉजिक लावलं, हे कोड लावला, हा 1000 लॉजिक जरी त्याला लावली तरी सुद्धा जे लॉजिक माणूस विचार करू शकतो ते अजून थोडंसं दूर आहे असं मला वाटतं. आणि स्पेशली शेतीमध्ये तर अजूनच दूर आहे. पोल्ट्रीमध्ये किंवा डेअरीमध्ये वगैरे ह्या गोष्टी कदाचित जास्त सोप्या आहेत ऑटोमेटाईज करायला, ऑटोमेट करायला. पण मला नाही वाटत की सर्वसाधारण शेती म्हणजे आता वाफा लावलेला आहे, आपण पालकाचा वाफा लावला आहे, एकीकडे आपण कोथिंबीर लावली आहे, टोमॅटो लावला आहे, तर ते फार त्याचा काय फार लगेच उपयोग होईल असं नाही. इन्फॉर्मेशन ही तर देतच आहे, म्हणजे आपल्याला बरेचसे शेतकरी गुगल किंवा वेगवेगळ्या गोष्टी वापरतातच असतील किंवा एकमेकांना फोन करून वापरतात, पण शेवटी ते पीक येणं हे खूप कॉम्प्लेक्स गोष्ट असते. अगदी. आणि अजून एक मला प्रश्न विचारायचा वाटतो की आता सपोज मी एक 15 एकर जमीन घेतली आणि त्याच्यावरती जर मी असंच कृषी पर्यटन उभं करावंसं म्हणलं तर ते कितपत योग्य आहे किंवा कितपत चालेल किंवा काय एकंदरीत वाटतं तुम्हाला याबद्दल की असं करू शकतो का? बरोबर. तर आता त्याच्यामध्ये पण 2 प्रकार असतात. एक म्हणजे समजा शेतकरी असतात, ते स्वतः शेतकरी असतात, आणि दुसरे लोक असतात बरेचसे त्यांची फार्म हाऊसेस असतात, त्यांना आम्ही म्हणतो हौसे खातर केलेलं फार्मिंग है ना. पण हे जे फार्म हाऊस जो प्रकार आहे हा वेगळा प्रकार आहे. किंवा बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की मी माझी शेती आहे, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल मी आता मुंबईला काम करतोय आणि माझी आता 15 एकर शेती आहे, कोणतरी मामा काका बघायचं आणि आता ते नाही आहेत, तर आता मी तिकडे काहीतरी 50 आंब्याची झाडं लावली, 2 चिक्कूची झाडं लावली, सिमेंटच्या 4-5 खोल्या लावल्या, स्विमिंग पूल केला, तिकडे आचारी ठेवले, 4 माणसं ठेवली, आणि त्याला कृषी पर्यटन म्हणून टाकायचं. आणि त्याच्याकडे बघण्याचं सरकारचा किंवा बाकीच्या लोकांचं एक वेगळं, आपण रिसॉर्ट हे आपल्यापासून दूर होतात, आपण त्याच्या कॅटेगरीमध्ये बसत नसल्यामुळे आपल्याला त्यांची कॉम्पिटिशनच उरत नाही. आपण एक कृषी पर्यटन म्हणजे आपण सिम्पल होऊन जातो, त्याच्यामुळे लोकांना ते सोपं वाटतं. पण ते ॲक्च्युली तसं नाही आहे. कृषी पर्यटन हे अत्यंत कॉम्प्लेक्स गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये स्वतः जो ओनर आहेत किंवा ओनरची जी फॅमिली आहे, अख्खी फॅमिली, द होल फॅमिली, ह्या सगळ्यांनी म्हणजे लहान मुलांपासून आई वडील, नवरा बायको ह्यांनी एकत्र येऊन त्या शेतामध्ये राहून पाहुण्यांची काळजी घ्यायची असते, आपल्या कामगारांची काळजी घ्यायची असते. सो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याने खूप महत्त्वाच्या. आपल्याकडे असणारं लोक, जे स्थानिक लोक आहेत ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व लागतात. कुठल्या तरी बाहेरच्या राज्यांमधनं किंवा इतर कुठनं तरी माणसं येऊन त्याच्यामध्ये काम करत असतील, तर मग तो तुम्हाला ते कल्चर नाहीच दिसणार ना. जर का तुम्हाला तुमच्याबरोबर फिरवणारा गाईड हा जर का कुठला तरी दुसरीकडनंच आहे आणि त्याला फक्त शिकवलंय, तर मग तुम्ही एक प्रकारचा शो बिझनेस करताय, तुम्ही ॲक्च्युअल शेती नाही करतात. सो ॲक्च्युअल शेती, कृषी पर्यटन हे वेगळं आहे.
आणि मी सजेस्ट करीन की, आणि कसं होतं स्वतः शेतकऱ्यांकडे कसं असतं की हजारो वर्षापासून चालू असणारी परंपरा आहे शेती, बरोबर. ती अशी पटकन, म्हणजे तोच एक मोठा प्रश्न आहे की जर का ही जनरेशन जर का आता त्यांनी शेती सोडून दिली तर नवीन एखादी जनरेशन सोडून नवीन जनरेशन पटकन त्याच्यामध्ये यश मिळवू शकत बरोबर. नाही. तेच मला सो तो हे खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे तो वारसा खूप महत्त्वाचा आहे, तो जपणं खूप महत्त्वाचं आहे. जर का तुमच्याकडे तो वारसा नसेल तो वारसा पहिले 10 वर्ष तयार करा, 15 वर्ष तुम्ही शेती व्यवस्थित करा. त्याच्यानंतर मग तुमच्या लाईफ डिसिजन्स ज्या आहेत बेसिकली, की मी खरोखरच शेतावरती राहणार आहे का? बरं, लग्न झाल्यानंतर माझे पार्टनर तिकडे राहणार आहेत का? मुलं झाल्यानंतर ती मुलं तिकडच्या शाळेत जाणार आहेत का? मला काही हेल्थ प्रॉब्लेम झाला तर मी लोकल हॉस्पिटलमध्ये जाणार आहे का? अशा अनेक गोष्टी आहेत. मी लोकल पॉलिटिक्स झेलू शकणार आहे का? सो ह्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ज्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला फोर्सी करायला लागतील. नुसतं मी मुंबईमध्ये बसीन, मी पैसे पाठवीन तिकडच्या मॅनेजरला, पगार पाठवीन आणि तो अशाने कृषी पर्यटन नाही चालू शकत. मग आता सगुणाबाग हे जे नवीन पिढी आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही असे प्रकल्प राबवतं का, की क्रॅश कोर्सेस म्हणा किंवा काही ज्यांनी लोकांना मोटिवेशन मिळेल की आपण शेतीकडे वळावं? नाही, आपण असे काही क्रॅश कोर्सेस वगैरे काही करत नाही, पण आपण इकडे येऊन गेल्यानंतर बरेचसे जे लोक आहेत ते आपल्याकडे हजारोच्या संख्येने पर्यटक येतात. एका आठवड्यात साधारणपणे 1000 पर्यटक येतात. सो एवढे जे पर्यटक आहेत ते इकडे आल्यानंतर, आणि आम्ही सगळे इकडेच असतो, मी असतो, आई बाबा, बायको, आभारामा वगैरे सगळे इकडेच असतो. सो एक प्रकारे इन्स्पिरेशन लोकांना मिळतंच आणि लोक बोलतात 1 to 1. आता कसं आहे की एवढा तर निसर्ग जपणं आम्हाला जे शहरात राहतात त्यांना जमणार नाही, पण अगदी थोड्या प्रमाणात का होईना जर आम्हाला असं काही करायचं झालं की गार्डनिंग म्हणा किंवा काहीतरी छान ज्यांनी एन्व्हायरमेंट सेफ राहील, तर असं काही सजेस्ट कराल का तुम्ही? तुम्ही सगुणाबागेमध्ये नक्की या, आम्ही तुम्हाला नक्की हँड्स ऑन सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी सांगू, आणि याच्यासाठी बरेचसे लोक येत असतात. आणि बऱ्याच वेळेला कुठलीही गोष्ट असू दे, मग ते आपलं गार्डनिंग करणं असू दे किंवा एखादं रॉकेट प्लुटोवर पाठवणं असू दे, हे कुठलीही गोष्ट ही सुरुवाती म्हणजे आरंभच आपण करत नाही बऱ्याच वेळेला, म्हणजे आपण फक्त त्या विचारांमध्येच थांबतो बरेच वेळेला, असं मला वाटतं. तुम्ही सुद्धा गार्डनिंग काय, तुम्ही कुठच्या तरी दुकानामध्ये जाऊन कुंड्या आणा, विकत माती घाला. यू हॅव टू डू ट्रायल अँड एरर. तुम्ही तुमचं ट्रायल अँड एरर जर का करू शकला, आणि आता कितीतरी टूल्स आहेत, यूट्यूब आहेत किंवा अनेक गोष्टी, यू शुड ट्राय युअर लक विथ इट. सगळ्यात सिम्पल, बिया जरी नसल्या तर आपण गाजर असतं आपल्या घरामध्ये टोमॅटो असतो, मिरच्या असतात, ह्या सगळ्या काढून त्यांच्या बिया असतात, त्या बिया तुम्ही लावू शकता. ते सहज रुजणार आहेत, त्याच्यापासून सहज तुमचं किचन गार्डन तुमच्या घरामध्ये होऊ शकतं. माती तुम्हाला कुठेही लकीली मिळू शकते. तुम्हाला ऑर्गॅनिक मॅन्युअर पाहिजे असेल तर हे सगळं इकडे पडलेला पालापाचोळा आहे, तो कंपोस्ट करून तो आपण वापरू शकतो. अनेक गोष्टी आहेत. सो त्या आपल्या घरच्या गोष्टी आपण कंपोस्ट करू शकतो. फक्त ती सुरुवात करणं गरजेचं. त्यासाठी तुम्हाला कोणी प्रोफेशनल लगेच मदत पाहिजे असं मला वाटत नाही की तुम्ही ते करायला पाहिजे. मला असं वाटतं तुम्ही जे सुरुवात करा आणि घरातल्या बेसिक गोष्टींपासून तुम्ही ती सुरुवात करू शकता. ज्या गोष्टी आपण दररोज टाकून देतो त्या गोष्टींपासूनच आपण भरपूर उगवू शकतो. खरं. तर आता ह्याच प्रकारे मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा वाटेल की तिखट साखर जे आहे, तर मग आता तुमच्या लाईफमधला काही तिखट साखर मोमेंट आहे? म्हणजे आता जसं की काही तिखट गोष्टी असतातच आपल्या लाईफमध्ये आणि काही गोड असतात, म्हणजे ज्या आपण कधीच विसरू शकत नाही किंवा एकदम छान असतात, मेमरीज म्हणा. तर तसे काही किस्से आहेत का तुमच्या आयुष्यात? तर आम्हाला नक्की ऐकवा. म्हणजे सो तसं बघायला गेलं तर येस, काही असे असतात प्रसंग, पण काही जे एकदम मनाला तिखट प्रसंगांमध्ये एक मला जो आठवतो तो म्हणजे मी जेव्हा स्वित्झर्लंडला शिकायला होतो, माझं जवळपास 3 वर्ष मी स्वित्झर्लंडला होतो, आणि मी जेव्हा परत येत होतो तिकडनं तेव्हा मला 2 दिवस उशीर झाला होता ॲक्च्युली परत यायला. कारण की माझं काम जिकडे मी करतो थोडं वाढलं आणि मी 2 दिवस, जो माझा व्हिजा होता त्याच्यापेक्षा 2 दिवस एक्सटेंड झाला तो. आणि मी आमच्या कॉलेजमध्ये फोन करून सांगितलं होतं की असं असं आहे, तुम्ही फॉरेन ऑफिसला कळवा. तर त्यांनी काही तसं कळवलं नाही आणि मला 2 दिवस उशीर झाला. त्याच्यामुळे एक प्रकारे मला ह्याच्यावरती गेल्यावर अरेस्टेड अशा टाईपचं, म्हणजे एखाद्या खोलीमध्ये घेऊन जाणं, तिकडे 4-5 पोलीस उभे राहणं, आणि मग तो जो काय प्रसंग होता त्यांनी तिकडनं माझ्याकडनं 1200 फ्रँक त्यावेळेला फाईन घेतला होता, जो खूप मोठा होता. म्हणजे मी त्यावेळेला परत घेऊन येत होतो काहीतरी 2-1000 फ्रँक, त्याच्यातले 1200 फ्रँक त्यांनी असंच फाईन म्हणून घेतलं. सो आय वॉज एक्स्ट्रीमली हर्ट. त्यांनी बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी देशाविषयी सांगितल्या की तू काय युरोपियन युनियनचा भाग नाही आहे, तुम्ही भारतासारख्या देशात नाही, तुम्ही एक प्रकारे शिकायला येता आणि जास्त ओव्हरस्टे करता वगैरे वगैरे.
सो जे मला विचित्र वाटलं तो एक खूप तिखट प्रसंग होता जो माझ्या मनामध्ये कंटिन्युअस लक्षात राहिला. आणि गोड प्रसंग म्हणजे ऑफकोर्स जेव्हा माझी पहिली मुलगी झाली आभा, आणि त्याच्यानंतर रमा, आणि त्याच्यानंतर राधा, असे तिघीजणी आहेत. सो एव्हरी मॉर्निंग इज अ गोड प्रसंग आमच्यासाठी. त्यांना उठवणं आणि त्यांच्याबरोबर बाहेर आत्ताच्या वेळेला आम्ही चिक्कूमध्ये जातो आणि चिक्कू दररोज सकाळी म्हणजे हलवायचे चिक्कू 2-4 पिकलेले असतात ते खालती पडून खायचे. तुमचा इन्स्टावरती व्हिडिओ पाहिला की त्यामध्ये तुम्ही असं छान फुलपाखरं झाडाला होते, एकत्र ग्रुपनी झोपलेले, ते पण एकदम मस्त स्वीट मेमरी होती. ते खूप रेअर आहे. ते खूप, त्याला बटरफ्लाय कॉंग्रिगेशन असं म्हणतात. आणि आपल्या 100 किलोमीटर त्रिज्येमध्ये अशी 2-3 ठिकाणच असतील जिथे ते होतंय बटरफ्लाय कॉंग्रिगेशन. सो त्याच्यापैकी एक ठिकाण आपलं सगुणा बागेमध्ये आहे. ते खूप थंडीमध्ये होतात, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या वेळामध्ये कधीतरी. सो इट इज व्हेरी रेअर. थँक्यू सो मच. थँक्यू. या पॉडकास्टमध्ये आलात आणि खूप छान वाटलं. थँक्यू. तर मंडळी, तुम्हालाही मी असं सांगते की तुम्ही सगुणा बागेमध्ये या. इथलं शेती, कृषी पर्यटन म्हणा किंवा इथली ग्रामीण संस्कृती कशी आहे ह्याचा छान अनुभव घ्या आणि नक्की इथे व्हिजिट करा. थँक्यू सो मच. धन्यवाद. पाहत राहा तिखट साखर.